प्रेक्षकांनो, आज पण छान दाखवलंय त्यांनी. आता पिंकीला तो वापस आणतो युवराज, पण पिंकी आल्या आल्या धनंजयला एक्सपोज करते. पुढे आता सुरुवातीला त्यांनी दाखवलंय युवराजची चिडचिड होत असते. काय युवराज धोंडे पाटील, कुठे गेला तुमचा माज? त्या पोरीला तुम्ही थांबवू पण शकले नाही. अहो, एवढे अन्याय होत होते तिच्यावर, असं का तुम्ही सहन केलं उभं राहून? त्याला पिहूचे डोळे आठवतात आणि मग तो मनाशीच विचार करायला लागतो, त्या अशा का बघत होत्या आमच्याकडे? आम्हाला असं वाटत होतं जसं काही सरपंच बाईच आहेत त्या. नाही, त्यांना घरातून बाहेर काढत असताना आम्हाला का वाईट वाटत होतं? नाही युवराज, तसं असेल तर त्यांना अडवलं पाहिजे. नाही, एकदा तुम्ही त्यांना या घरातून गमावून बसला आहात, पुन्हा नाही गमवायचं. आता त्या पुन्हा जर परत नाही आल्या तर? आणि युवराज आता तिच्या शोधासाठी म्हणून जातच असतो बाहेर. तेवढ्या सुशीलाबाई मोठ्याने गोंधळ घालत असतात. छबी छबी, अरे छबी पळाली रे. धनंजय आता लगेच पळतोय छबीला शोधायला बाहेर. आता युवराजला आवाज देतात त्या. युवराज बाहेर येतो आणि त्या सांगतात, अरे आम्ही बोलत होतो रे वरती आणि छबी आमचा डोळा चुकून पळाली रे. माई पण तिथेच असतात. सगळेचे सगळे गोळा होत आहेत. आता युवराज म्हणतो, अशा कशा पळाल्या ताई? आता सुशीलाबाई स्वतः चालल्यात छबीला शोधायला. युवराज म्हणतो, आईसाहेब हे बघा, तुम्ही शांत बसा इथे. आता काही झालं की सुशीलाबाईंची तब्येत बिघडून जाते लगेच. आता ते तिथे बसला. युवराज म्हणतो, आईसाहेब तुम्ही नका काळजी करू, आम्हीच जातो आणि आणतो हुडकून छबी ताईला. सुशीलाबाई म्हणत असतात, माझी छबी कुठे गेली असेल रे? आता सत्या म्हणतो, पाणी आण लवकर चित्रे. आता या माईसाहेब गणपतीला प्रार्थना करतायत. देवा गजानना, तूच करता करविता आहेस रे. आमच्या म्हाताऱ्या डोळ्यांना हे सहन नाही होत रे. आता आमचं हे सगळं दुःख तूच दूर कर बाबा. या समद्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होऊ दे, हीच प्रार्थना आहे रे बाबा आमची तुझ्याकडे. बाकी आम्हाला काय पण नको. आता इकडे ना प्रेक्षकांनो, छबी पिहूला शोधायला वेड्यासारखी बाहेर फिरतीये. पिहू पिहू करून ओरडतीये. याला त्याला विचारतीये, तुम्ही माझ्या पिहूला बघितलं का? माझ्या मैत्रिणीला तुम्ही बघितलं का? आता सगळेजण तिला नाही नाही म्हणत असतात, पण ती एवढी मोठी बाई वेड्यासारखं करते म्हटल्यावर लोक तिच्याकडे बघणारच ना विचित्र पद्धतीने. तेवढ्यात युवराज मार्केटमध्ये आलाय. छबीला दिसतो युवराज. ती विचार करते, मी जर युवराजकडे गेले तर तो पण असंच करेल. तोही दुष्ट आहे. तो फक्त बघत बसला पिहूला बाहेर काढताना आणि छबी युवराजला बघून लपून बसते. युवराज ताईसाहेब ताईसाहेब करून तिला अख्ख्या मार्केटमध्ये शोधत असतो. तेवढ्यात धनंजय मागून छबीला पकडतो आणि म्हणतो, छबी चल घरी. छबी पुन्हा रस्त्यात धिंगाणा घालायला लागते. तो तिला बाहेर काढत आणतो धनंजय. युवराज पण धरतोय छबीला. छबी ओरडत असते मोठ्या मोठ्याने, नाही मला पिऊकडे जायचंय. ए येडा, सोड मला. धनंजय म्हणत असतो, अगं छबी धिंगाणा घालू नको, रस्त्यात सगळे बघताय ना तुझ्याकडे. पण ती मात्र मोठ्या मोठ्याने किंचाळत असते, सोड मला, सोड मला, मला पिऊला आणायचंय. माझी पिऊ कुठे? आता युवराज तिला समजत असतो, ताईसाहेब आमचं ऐका, आम्ही काय बोलतो ते तर ऐकून घ्या. पण छबी मात्र मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतीये, नाही सोड मला, सोड मला. आता ते ओढत असतात ना तिला, म्हणून ती खाली बसून जाते प्रेक्षकांनो. आणि युवराजला म्हणत असते, तू पण वाईट आहे, तू पण दुष्ट आहे, तू जाऊ दिलंस पिहूला. मला नाही बोलायचं तुझ्याशी, सोड मला, सोड. आता युवराज तिला म्हणतो, शांत व्हा ताईसाहेब, मी काय बोलतो ते तर ऐकून तर घ्या माझं. छबी म्हणत असते, नाही मला नाही ऐकायचंय. आता युवराज शेवटी तिला शांत करतो. ती किंचाळत असते मोठ्या मोठ्याने. युवराज म्हणतो, हे बघा ताईसाहेब शांत व्हा. तो डोक्यावरनं हात वगैरे फिरवतो आणि म्हणतो, आम्ही काय सांगतोय, पिहू आता लांब गेली असेल ना, मला गाडीत जावं लागेल ना शोधायला. तुम्ही नका काळजी करू, आम्ही आणणार म्हणजे आणणार हा पिहूला. तुम्ही दाजीबरोबर घरी जा बरं, आम्ही घेऊन येतो त्यांना. छबी रडायला लागते आणि म्हणते, तू नाही आणणार तिला, तू खोटं बोलतोय. युवराज म्हणतो, आणणार आम्ही ताईसाहेब, गणपती बाप्पाची शपथ. ती रडतच असते. ती म्हणते, माझी शपथ घेऊन सांग. युवराज तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, तुमची शपथ, आम्ही घेऊन येऊ त्यांना. मग छबी म्हणते, खरंच आणणार ना तू? आणि मग छबी गप शांत होते जरा. युवराज म्हणतो, हो तुम्ही दाजी बरोबर जा. हं. छबी जाऊस्तोर म्हणत असते, आण युवराज पिहूला, नक्की आण. मी घरी जाईल पण घराच्या बाहेरच बसेल. पिहू जोपर्यंत घरात येणार नाही तोपर्यंत मी दारातच बसणार. युवराज आण, लवकर आण तिला. आता युवराज विचार करतोय की छबीला किती अटॅचमेंट झाली आहे पिहूशी. इकडे पिहूबाई बसलेल्या असतात एका झाडाखाली आणि विचार करताय, आता काय करायचं, सगळे मार्ग बंद झाले. आता मी कसं सिद्ध करू स्वतःला? आडगावातल्या लोकांना पटवून द्यायचंय मला, माझ्या धनींना पटवून द्यायचंय की तुमची पिंकी निर्दोष आहे. आता या बापूसाहेबांचा खोटा मुखोटा कसा काढू मी? या बापूसाहेबांचा खरा मुखोटा समोर आणलाच पाहिजे. काय करणार पिंके? सगळीच बाजी पलटली. आता तू कुठं जाशील पिंके, काय करशील? आणि मग ती विचार करते, देवयानी मॅडमला फोन करू का, असं म्हणून ती तिच्या बॅगमधनं फोन काढत असते. तेवढ्यात तिथे युवराज तिला दिसतो आणि युवराज तिच्याकडे खूप वेळ बघत असतो. आणि मग तो तिच्या समोर येता येता विचार करत असतो मनामध्ये, आईसाहेबांनी जा म्हटलं आणि तुम्ही सरळ निघून आलात. तुम्हाला आमच्यासाठी सुद्धा थांबावंसं वाटलं नाही का? आता पिंकी पण मनात विचार करत असते, धनी तुम्ही मला थांबवलं असतं तर मी थांबले असते ना, का अडवलं नाही तुम्ही आम्हाला?
मग युवराज पिंकीच्या जवळ येतो आणि म्हणतो, ताईसाहेब येड्यावानी करतायत, तुम्ही गेल्यापासनं त्या घरातच येत नाहीयेत, तुम्ही आल्याशिवाय त्या घरात येणार नाही असं म्हणतायत, त्या ऐकायलाच तयार नाहीये, तुम्ही घर सोडलं तसं त्यांनी पण सोडलंय, तुम्ही घरात येत नाही तर त्या पण घरात येणार नाही हो. तेव्हा पिंकी म्हणते त्याला, तुम्ही फक्त छबिताईंसाठी इथे बोलवायला आलात का मला? तेव्हा युवराज म्हणतो, नाही आम्ही ते, आता बोलता बोलता तो थांबलाय. पिंकी त्याला म्हणते, माझी त्या घरात काहीच किंमत नाही का? हा प्रश्न तिने का विचारला असेल, हा मला प्रश्न पडलाय. म्हणजे ती तर युवराजसाठी अननोन आहे ना सध्या, मग तिची काय किंमत असणार आहे घरात. असो, तर आता युवराज म्हणतो, ते आईसाहेब आणि घरचे तुमच्याशी जे वागले ना त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो, चुकीचं वागले ते, मी हात जोडतो, चला घरी. ताईसाहेबांचा खूप जीव आहे हो तुमच्यावर. पिंकी म्हणते, हे बघा हात नका जोडू, मला असं नाही आवडत कोणी हातबीत जोडलेलं. पिंकीच्या हाताला लागलेलं युवराज नोटीस करतोय, तो म्हणतो, चला तुम्ही घरी. आता या प्रसंगामध्ये ना प्रेक्षकांनो त्या दोघांमध्ये बोलण्याचा एक ऑकवर्डनेस त्यांनी दाखवला, म्हणजे खूप वेळ दोघं एकमेकांकडे बघतायत वगैरे वगैरे, आणि फायनली पिंकी तयार झाली आहे त्याच्यासोबत यायला. इकडे छबी बाहेर बसलेली असते, मी घरात येणार नाही. धनंजय म्हणतो, छबी तमाशा नको करू, चल घरात. छबी म्हणत असते, पिहू जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मी घरात येणार नाही. धनंजय खेकसत असतो, ती छबी त्याच्यापेक्षा मोठ्याने खेकसत असते. आता इकडे माई म्हणतात, आता या छबीचं काय करावं, ती पिहू तर लांब गेली असल, कसं आणावं बाई तिला परत, गावातच आहे का बाहेर गेली. सुशीलाबाई म्हणतात, काय गोंधळ घालून ठेवला या पोरीनं, बाहेर बसल्यावर कसं दिसतं ते, अरे बाबा सत्या जाय ना, बोलव ना त्या पोरीला आतमध्ये. चित्रा म्हणत असते, आईसाहेब तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता इकडे सत्या दादा चाललाय छबीला समजवायला, आणि छबी मोठ्या मोठ्याने ओरडत असते, मी इथेच बसणार, मी इथेच बसणार, जा तू घरात जा. आता तिथे सत्या येतो आणि तिला समजवतो, ए छबीताई चल ना आतमध्ये जाऊन वाट बघूया ना, युवराज गेलाय ना तिला आणायला, आणल ना तो. छबी म्हणत असते, नाही मग त्याला घेऊन येऊ दे पिऊला, मग आम्ही दोघी घरात जाऊ. धनंजय म्हणतो, का हट्ट करतेस छबी, आतमध्ये चल. पण छबी जोरात ओरडते त्याच्यावर, मी येणार नाही म्हणजे नाही, सांगितलं ना, मी ऐकलं ना तुमचं, आता पिऊला आणा आधी. चित्रा पण प्रयत्न करते, चला ना छबीताई, आईसाहेब काळजी करताय ना. चित्रा म्हणते, चला ना छबीताई, औषध घ्यायचंय तुम्हाला. छबी म्हणते, नाही मला नाही यायचं आतमध्ये, येडी, सांगितलं ना तुला नाही यायचं. ती येडी भारी म्हणते चित्राला आणि धनंजयला. असो, पण आता तो डॉक्टर आलाय छबीचा, आणि लगेच धनंजय म्हणतो, बरं झालं डॉक्टर साहेब तुम्ही आलात, तिला आतमध्ये घेऊन चालायला प्लीज मदत करा हो, ती ऐकतच नाहीये आमचं. आता हे सगळेच्या सगळे छबीला उचलायला लागतात, ती उचलते का त्यांना, पण हे बळजबरी तिला ओढून ताणून खेकसत फरफटत घरात आणताय प्रेक्षकांनो. माईसाहेबांचा जीव थोडा थोडा होत असतो. ती मोठ्या मोठ्याने ओरडत असते की मला सोडा सोडा. चित्रा म्हणत असते, औषध घ्या छबीताई, आओ बरं वाटेल तुम्हाला. आता ही ओरडत असते, छबी मला औषधं नाही घ्यायचे, सोडा मला, सोडा. आता ह्या सुशीलाबाई म्हणतात, आहो जावाई बापू धरा ना तिला. आता छबी मोठ्याने किंचाळत असते, मला नाही घ्यायचं औषध, सोडा सोडा. आता तो डॉक्टर आहे ना तिला इंजेक्शन देणार असतो प्रेक्षकांनो. तेवढ्यात युवराज आणि पिहू दोघंही पोहोचतात आणि पिहू जोरात ओरडते, थांबा. आणि धनंजय खूप घाबरतो. युवराज म्हणतो, काय झालं, का थांबवलं तुम्ही त्यांना. पिंकी आता त्या डॉक्टरच्या जवळ जाऊन उभी राहते आणि ते इंजेक्शन बघायला लागते. आता सुशीलाबाई जोरात ओरडतात तिच्यावर, काय ग पोरी, तुला काढलं होतं ना घराच्या बाहेर आम्ही, पुन्हा कशाला आलीस तू इथे. पिंकी मात्र ते इंजेक्शन हातातलं फेकून देते जोरात. युवराज म्हणतो, आओ असं काय करताय तुम्ही. छबी पटकन पिंकीला बिलकते आणि म्हणते, पिऊ तू कुठे गेली होतीस, मी तुझी किती वाट पाहिली माहितीये तुला. सुशीलाबाई उघड्या डोळ्यांनी हे सगळा तमाशा बघताय. छबी म्हणत असते, तू आता मला सोडून जाणार नाहीस पिऊ, हे सगळेजण मला इंजेक्शन देत होते ग, मी खूप आरडाओरडा केला, मी नाही घेतलं इंजेक्शन. पिंकी म्हणते, हो छबीताई, कोणीच आता तुम्हाला त्रास देणार नाही, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. मग मिताली तिच्याकडे रागाने बघायला लागते. पिंकी म्हणते, एकदम शांत व्हायचं आता छबीताई, काहीच बोलायचं नाही. छबी म्हणते, नाही मी शांत होणार, मी नाही देणार कोणाला त्रास आता. सुशीलाबाई पुन्हा खेकसायला लागतात, काय ग तुला काढलं होतं ना आम्ही घरातून. आता पिहू म्हणते, एक मिनिट थांबा जरा, मला या घडीला ना या डॉक्टरशी बोलायचंय. आणि पिंकीने त्या डॉक्टरकडे तिचा मोर्चा वळवलाय. पिंकी त्यांना काही बोलायला जाणार, तेवढ्यात त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय प्रेक्षकांनो. पुढे त्यांनी भारीच दाखवलंय, उद्याचा रिव्ह्यू बिलकुल स्किप करू नका. पिंकी म्हणत असते, तुम्ही नक्की डॉक्टरच आहात ना, की डॉक्टरच्या वेशात माणसांना मारण्याचे सुपारी घेता तुम्ही. आणि तिने युवराजला सांगितलंय छबीताई बऱ्या होऊ नये म्हणून त्यांना नकली औषधं देण्यात येत होते आतापर्यंत. हे ऐकून युवराज खूप चिडतो आणि धनंजय खूप घाबरतो. आणि युवराज म्हणतो, कोण आहे ते, कोण माझ्या छबीताईच्या वाईटावर टपलंय, कोण आहे, मला फक्त नाव सांगा. पिंकी म्हणते, कोणीतरी असं आहे तुमच्या घरात ज्याला असं वाटतं की छबीताई कधीच बरं होऊ नये. आता युवराजने त्या डॉक्टरकडे, युवराज आलाय आता, बहुतेक तो त्या डॉक्टरला धुणार. तर पिंकी आता एक एक करून प्रत्येकाला एक्सपोज करते असं आपण वाटून घेऊयात नाही.
प्रेक्षकांनो, अजून बऱ्याच प्रेक्षकांनी सबस्क्राईब नाही केले चॅनलला. ज्यांनी केले त्यांचे खूप आभार. ज्यांनी नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. कसा वाटला रिव्ह्यू कळवा आणि प्लीज लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.